सद्यस्थितीत भारतीय संविधान व लोकशाही समोरील आव्हाने व त्यावर उपाय. कोणत्याही देशातील राज्यकारभार सुरळीतपणे चालवण्यास त्याला कसल्या तरी प्रकारची बरी वाईट राज्यघटना असावी लागते. तिच्याशिवाय भागत नाही. म्हणूनच सुधारलेल्या देशात एक तऱ्हेची राज्यघटना अस्तित्वात असते. त्याचप्रमाणे आपल्या देशातही एक प्रकारची राज्यघटना प्रचलित आहे. इतकेच नव्हे तर प्रजासत्ताकात्मक स्वराज्याकरिता सारे राजकारणवादी कंठशोष करीत आहे. त्यात स्वराज्याच्या कोंदणात बसवलेली राज्यघटना या देशात सन 1921 पासून प्रस्तावित करण्यात आलेली आहे. हल्ली प्रस्तावित असलेली राज्यघटना इतकी लवचिक आहे की तिच्यात वाटेल त्या दुरुस्ती करण्याचे साधे सोपे काम बाजूस टाकून सगळी उलथापालथ करून नवीन करकरीत राज्यघटना उभी करण्याचे नव्याने मांडणे करून आपले नाव अजरामर करावे या भावनेचे मूळ सर्वांच्या अंतःकरणात रुजलेले असते. ज्या देशात जातीभेदाचा धर्मभेदाचा इतका पगडा मनावर बसलेला आहे, माणसाच्या माणुसकीला किंवा त्याच्या मताला किंमत न देता केवळ त्याच्या जातीलाच किंमत देण्यात येते. राजकारणात लायकीपेक्षा जबाबदारीचे महत्त्व विशेष आहे. जबाबदारीच्या दृष्टीने पाहिले तर जातीवाचक संघापासून राष्ट्राचे काही नुकसान होते असे नाही. कारण बुडत्याला हात द्यायचा या तत्वानुसार अस्पृश्यांना तरतूद करणे आवश्यक होते. तसे काही न करता त्याला हात व बुडत्याला लाथ किंवा अस्पृश्यांना काही सवलती नकोत. त्यांचा प्रश्न सामाजिक स्वरूपाचा असून तो शिक्षणाने सुटण्यासारखा आहे असे म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न आज दिसत आहे. उदाहरणार्थ नीटच्या परीक्षेसाठी 22 लाख विद्यार्थी प्रथम वेळी परीक्षा दिली आणि नंतर जवळपास 2 लाख विद्यार्थी परीक्षेत बसले नाहीत. विशेष म्हणजे त्यात सर्व मिळून समाजाची परिस्थिती ही आर्थिक स्थितीवर फारच गंभीर स्वरूपाची आहे. शिक्षण खाते हे इंग्रजाच्या हाती होते. त्यांच्याकडून शिक्षणाकडे तसे लक्ष दिले नाही. म्हणून नवीन सुधारणा कायद्यान्वये अस्पृश्य समाजाच्या शिक्षणाकडे हिंदी लोकांच्या हाती सत्ता आल्यावर हा अन्याय दूर होईल अशी आशा होती. पण ती आशा फारशी सफल होण्यास जागा नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी देशाच्या कल्याणावर निखारे ठेवण्यास ही मंडळी मागे पुढे पाहत नाही. आपण मनुष्य आहोत. आपल्याला माणुसकीचे हक्क आहेत. आपले माणुसकीचे हक्क हिरावून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. सर्वांना स्वतःची उन्नती करण्याची पूर्ण मोकळीक असणे गरजेचे आहे. खरा स्वाभिमानी मनुष्य दुसऱ्यांच्या स्वाभिमानालाही जपत असतो, कारण त्याला स्वाभिमानाची किंमत ठाऊक असते. म्हणून एक जात दुसऱ्या जातीला कमी मानते आणि अशा रीतीने दुसऱ्यांना कमी मानण्यात आपले मोठेपणा आहे अशी खोटी समजूत सर्वत्र पसरलेली वाटते. ज्यावेळी सरकार यास राज्यसत्तेच्या इच्छा पार पाडणारे यंत्र असते, त्यावेळी हे सरकार आपले काम करण्यास पूर्ण निरुपयोगी होते. त्यावेळी जनतेची इच्छा शक्तीवर प्रत्यक्ष कृतीने राज्यसंस्थेचे व सरकारचे रूप पालटून टाकते. आपल्या तरुणांनी 2 गोष्टी शिकल्या पाहिजेत. पहिली म्हणजे योग्य संधी मिळाली असता आमचे तरुण बुद्धिमत्ता आणि कर्तृत्व यामध्ये कुणालाही हार जाणार नाही. दुसरी म्हणजे वैयक्तिक सुखाच्या पाठीमागे आमचा तरुण वर्ग नसून तो आपले स्वातंत्र्य कर्तृत्ववान बनावे आणि इतरांकडून मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न करून दाखविले पाहिजे. भारताच्या संविधानामध्ये अनुच्छेद नमूद करतात की राज्य हे आपली आर्थिक क्षमता व विकास यांच्या मर्यादेत कामाचा, शिक्षणाचा हक्क आणि बेकारी, आजारपणामुळे पीडित अशा व्यक्तींच्या बाबतीत आणि काही अपराध नसताना हालाकीचे जिने त्यांच्या वाट्याला आले आहेत अशा अन्य व्यक्तींच्या बाबतीत लोकशाहीचा हक्क उपलब्ध करून देण्यासाठी परिणामकारक तरतूद करेल. संविधान समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान सभेतील बहुतांश सदस्य देशाच्या भवितव्याबद्दल गंभीरपणे विचार करणारे सर्वसमावेशक
आणि प्रगल्भ मनोवृत्तीचे होते. संविधान निर्मिती करीत असताना या राष्ट्रनिर्मात्यांनी कोणत्याही संकुचित सर्वोच्चस्ववादी, फुटीरतावादी, धर्मांध, जात्यांध, स्वार्थांध प्रवृत्तींना या राष्ट्राची बसवलेली घडी विस्कटू नये याची गंभीरपणे काळजी घेतली होती. संपूर्ण विचारांती भारत राष्ट्राच्या भवितव्याबद्दल एक भव्यदिव्य अशा प्रकारचा ध्येयवाद संपूर्ण भारतीयासमोर ठेवला आहे. जात, धर्म, भाषा, प्रांत, इतर सर्व प्रकारच्या संकुचित मनोप्रवृत्तीतून बाहेर काढून समग्र भारतीयांना केवळ भारतीय म्हणून एकजीव करणे, भारतीयाचे एक सार्वभौम असे प्रगत राष्ट्र घडविणे, परस्पराच्या धार्मिक सांस्कृतिक वैविध्याचा आधार करणे, कालबाह्य गोष्टीची चिकित्सा करून घातक गोष्टींना सोडचिठ्ठी देण्यास लावणारे संविधान, मूल्याधिष्ठित भारतीयत्व मनामनात रुजवणे, सामाजिक, आर्थिक व नैतिक न्यायावर आधारलेली व्यवस्था प्रस्थापित करणे, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे संतुलित व संयमित स्वातंत्र्य उपभोगण्याची सर्वांना मुभा देणे, प्रत्येक भारतीयांचा माणूस आणि नागरिक प्रस्थापित करण्यासाठी व सर्वांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी संधीची समानता प्रस्थापित करणे. वर्तमानात मात्र संकुचित व अहंकारी प्रवृत्ती मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत. या प्रवृत्ती भारतीयातील धार्मिक सांस्कृतिक वैविध्याचा आदर करत नाही. त्या विशिष्ट धर्मसंस्कृतीचे वर्चस्व सर्वांवर लादू पाहतात. बुद्धिनिष्ठ चिकित्सेला फाटा देऊन कालबाह्य गोष्टीचा उदो करतात. भारताला हिंदू राष्ट्र बनवणे हे हिंदूवाद्यांचे स्वप्न असल्याचे लपून राहिलेले नाही. सर्वसमावेशक असा सेक्युलर भारत हे तत्त्व त्यांना मान्य नाही. हे त्यांच्या या भूमिकेतून लक्षात येते. त्यांना सेक्युलर भारत नाही तर हिंदू वर्चस्वाचा हिंदुस्थान निर्माण करायचा आहे. हिंदू वर्चस्वाचे खरे नाव ब्राह्मण वर्चस्व आहे. कारण हिंदू सारे एक समान अशी स्थिती हिंदुत्वाच्या मूलभूत तत्त्वज्ञानात नाही, ती इतिहासात नव्हती आणि वर्तमानात जीवन व्यवहारात देखील नाही. या वनावर मात करण्यासाठी व्यापक संविधान साक्षरता, संविधानिक मूल्याचे जतन, सर्वसमावेशक विकासाची गरज, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे DPSP या सरकारला सामाजिक आणि आर्थिक कल्याणाला चालना देण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे म्हणून काम करतात. म्हणून DPSP न्यायप्रविष्ट नसल्यामुळे त्यांच्या अंमलबजावणीवर मोठ्या प्रमाणात मर्यादा येतात. उदाहरणार्थ, समान नागरिक संहितेची UGCC अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी कलम 44 अंतर्गत तरतूद असूनही सामाजिक राजकीय घटकामुळे तिची अंमलबजावणी होऊ शकली नाही. त्याचप्रमाणे कलम 45चे उद्दिष्ट मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची तरतूद शिक्षण हक्क कायदा 2009 द्वारे केवळ अंशतः साध्य होऊ शकले. ग्रामीण भागातील बालमजुरीचे सातत्यपूर्ण अस्तित्व आणि योग्य शिक्षण सुविधांची उपलब्धता हे दर्शवते की सामाजिक आर्थिक दरी कमी करण्यासाठी त्याची अंमलबजावणी अधिक मजबूत करणे आवश्यक आहे. घटनात्मक साक्षरता हा सक्रिय नागरिकत्वाचा पाया आहे. अनेक नागरिक आपल्या हक्काविषयी आणि त्या हक्काचे उल्लंघन झाल्यास दाद मागण्याच्या साधनाविषयी अनभिज्ञ राहतात. घटनात्मक शिक्षणाला शालेय अभ्यासक्रम, विद्यापीठातील अभ्यासक्रम आणि नागरी उपक्रमामध्ये समाविष्ट केल्याने न्याय, समानता आणि स्वातंत्र्याची मूल्ये रुजवली जाऊ शकतात. या साक्षरतेला प्रोत्साहन देण्यासाठी देशव्यापी प्रयत्न केल्यास केवळ लोकशाही आदर्शाची समजच वाढणार नाही, तर व्यक्तींना त्यांचे रक्षण करण्यासाठीही सक्षम केले जाईल, ज्यामुळे शासनामध्ये माहितीपूर्ण आणि अर्थपूर्ण सहभाग प्रोत्साहन मिळेल. परंतु एकदा मनुष्य काही काळ सर्वसामान्यांना किंवा काही माणसांना सर्व काळ फसवू शकेल, परंतु सर्व काळ सर्वांना फसविणे हे कोणाला शक्य नाही. याचे सध्याचे वर्गीकरणाचे लक्ष वेधले जात आहे. कारण पूर्वी जसा एक मौखिक नियम असावा की राजकीय घटनेत जे राजकीय हक्क देण्यात आलेले आहेत आणि त्याचा जर उपभोग घ्यायचा असेल तर त्यांना हिंदू म्हणून राहिले पाहिजे. जर आपण हिंदू नाही असे जे म्हणतील
तर ते राजकीय हक्काला मुकतील. म्हणून राजकीय हक्क उपभोगण्यासाठी एखाद्या समूहाने हिंदू म्हणून घेतले पाहिजे काय? तर या प्रश्नाचे उत्तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्टात निरनिराळ्या जातींना जे प्रतिनिधित्व देण्यात आले आहे त्याला लागू असणाऱ्या कलमांचा परिचय करून देणे जरुरीचे आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्टच्या पहिल्या परिशिष्टाच्या 26व्या कलमामध्ये दिलेली आहे. या कलमामध्ये दलित किंवा डिप्रेस्ड क्लास असा देखील उल्लेख केलेला नाही. या कलमात शेड्यूल कास्ट असा शब्द प्रयोग केलेला आहे. याचा अर्थ कलम 26व्यामध्ये जी व्याख्या दिलेली आहे ती धर्मावर अवलंबून ठरलेली नाही. म्हणून त्या जाती हिंदू धर्माचा त्याग करतील तर त्यांना राजकीय हक्कांना मुकावं लागेल हे निकालच खोटे ठरले. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्टमध्ये दिल्या 6व्या परिशिष्टात गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्टप्रमाणे 6व्या परिशिष्टात मतदार होण्याला आवश्यक पात्रतेसाठी अटी कायद्याने घातल्या आहेत. त्या पाहिल्या तर मतदार 21 वर्षाचा असला पाहिजे. परंतु 6व्या परिशिष्टात कलम 5 व 6 याकडे नजर टाकली असता असे दिसते की हिंदू जातीला कायद्याने ठराविक अशा जागा कोणत्याच प्रांतात दिल्या नाही. तर आजच्या वर्गीकरणामुळे ज्या अटी म्हणजे जर हिंदू म्हणून घेतले तरच राजकीय किंवा अन्य हक्क मिळतील असे नाही. म्हणजेच वर्गीकरण झाल्यावर हिंदू म्हणून घेता येईल व नवीन हिंदू राष्ट्र घडवण्याचे स्वप्न साकारता येईल हा विश्वास असे मुळीच शक्य वाटत नाही. आणि म्हणून आमच्या राजकीय किंवा सामाजिक आर्थिक हक्कावर आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. धन्यवाद.